काल रेट खूप घसरला होता. म्हणजे त्याच्यापेक्षा थोडीशी लो क्वालिटी असते ती उभं राहायला जागा नसते. क्वालिटी बघा गाजराची बिंदास या, कोणी काय तुम्हाला फसवणार नाही का. ही गावठी APMC चार्जेस वगैरे लागतात. रिटेलमध्ये तुम्ही अंदाज लावायचा. गवारचा पण रेट आहे का आपला तर धक्के बसायला लागलेत. जास्त करून व्यापारी मला सर्व कानाला विश्वास बसणार नाही असा रेट मी ऐकला. एवढी स्वस्त मी आजच पाहिली आहे भेंडी. रोजच्या रोज रेट बदलतात. काल ते क्वालिटीमध्ये फरक आहे. साईजवर जाऊ नका. झेप्टो वगैरे वरनं मागवता ना, हे सर्व खायचे फणस आहेत. तर पावसाळ्याची भाज्यांचे काय रेट आहेत होलसेल. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबाराव फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशी APMCच्या होलसेलवाल्या भाजी मार्केटमध्ये. इकडे तुम्हाला सर्व होलसेलमध्ये भाज्या मिळतात. पाठीमागे इकडे तुम्हाला रिटेलमध्ये काही मिळत नाही. रिटेलमध्ये जर भाज्या हव्या असतात तुम्हाला पलीकडच्या गाल्यांमध्ये जायला लागतं. हे सर्व आहे ते होलसेलवाला. ते कमीत कमी 10 किलो भाज्या तरी तुम्हाला घ्यायला लागतील. आणि फणस एवढे दिसत आहेत ना मार्केटमध्ये, भरपूर फणस आलेले आहेत मार्केटमध्ये. तर चला आता आजची तारीख आहे ती आहे 2 मे 2026. मे महिना आलेला आहे आणि आता वातावरण थोडंसं बदलायला लागलेलं आहे. नाही तर पावसाळा येण्याची शक्यता नाकारता येत नाही, सांगता येत नाही. पावसाचं काय सांगता येत नाही. पाऊस कधी येऊ शकतो. आता मागच्या वर्षी 15 मेलाच आला होता, यावर्षी कदाचित येऊ शकतो. तर चला आता पावसाळ्याची भाज्यांचे काय रेट आहेत होलसेलमध्ये हे सर्व आता आपण या वेळेमध्ये पटपट बघूया. कोणत्या भाज्या आहेत आणि काय रेट आहेत. फणस लॉटमध्ये फणस यायला लागले. एका होलसेलमध्ये आहे की एक मिळतो आहे? होलसेलमध्ये एक सुद्धा मिळतो आहे, पण आता चांगला माल नाही तुम्हाला. ओके, कसं आहे फणस? 20 रुपये किलो हलका माल. हलका माल आहे 20 रुपये किलो आणि चांगला माल आहे तर 50 रुपये किलो. 20 रुपये लावतो तुम्हाला, कुठला पाहिजे बघा. किलो आहे तुम्हाला 50 रुपये सांगतात, पण 30 रुपयापर्यंत देतील आम्हाला फणसा. आणि हे सर्व खायचे फणस आहेत आणि कापा फणस आहे सर्व. कापे आहेत सर्व. 30 रुपये किलोने, जेवढा किलो भरेल तेवढा. इकडे बघा आला आहे 60 रुपये किलो ना. बघा 60 रुपये किलोवाला आला आहे आणि पूर्ण पिशवी आहे ती 20 किलोची पिशवी. आणि इकडे लोडी लो क्वालिटी आहे हलका माल, तो 35 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. बघून पण कळतं आहे तुम्हाला हलका माल आहे आणि हा चांगला माल आहे. 60 रुपये किलो होलसेलचा रेट. 20-20 किलोचं पॅकिंग असतं इकडं. हे दुकानाचं नाव आहे गजानन जिंजर कंपनी, म्हणजे आल्यासाठीच आहे स्पेशल होलसेल व्यापारी. बघा E689, म्हणजे आता आपण E सिरीजमध्ये आहोत. इकडे काकडी आहे जी तुम्हाला 32 रुपये किलोने मिळेल होलसेलमध्ये. 32 रुपये किलो आजचा रेट आहे हा. आणि जवळजवळ 35 किलोचं हे पॅकेट आहे. तुम्हाला पूर्ण होलसेलमध्ये घ्यायला लागेल. बघा तिकडे शॉर्टिंग करण्याचं पण काम चालू आहे आणि पॅकिंग करण्याचं पण काम चालू आहे. बघा हे असं पॅकिंग करण्याचं काम सुरू आहे. आणि बघा हे बिग बास्केट, तुम्ही झोमॅटो आणि काय ते अजून झेप्टो वगैरे वरनं मागवता ना, त्यांच्यासाठी बघा इथे पॅकिंग होतं हे सगळं. तर पॅकिंगचं काम पण सुरू आहे. हे सर्व होलसेलवाला काम आहे. ते रिटेलमध्ये काय मिळणार नाही तुम्हाला. पूर्ण बकेटच घ्यायला लागेल तुम्हाला. सध्याचा रेट आहे 32 रुपये किलो होलसेलमध्ये. इथे टोमॅटो आहेत ते तुम्हाला 30 रुपये किलोने मिळणार आहे होलसेलमध्ये. 30 रुपये किलो हा होलसेलचा रेट आहे. म्हणजे आता टोमॅटोचा रेट हळूहळू वाढणार असं दिसतं आहे. आणि जवळजवळ 25 ते 26 किलोचं हे कॅरेट असतं. आणि कट करून कॅरेटचं वजन याच्यात पकडलं जात नाही. 25 ते 26 किलो तुम्हाला क्लिअर टोमॅटो मिळतील. पूर्ण होलसेलमध्ये घ्यायला लागतील. 30 रुपयाचा रेट आहे. थोडाफार भाव इकडे तिकडे होऊन जाईल घ्यायला आल्यावरती. ती आपली आपण त्याला गावठी काकडी असं म्हणतो. बघा एवढी मोठी पण आहे, छोटी पण आहे, मिक्स आहे. आणि 20 रुपये किलोने तुम्हाला मिळेल होलसेलमध्ये. 40 किलोची मिनिमम गोणी असेल, त्यापेक्षा जास्तच असेल. 50-55 किलोची पण असेल. पॅकिंग करून ठेवतात. आणि हे 10 किलो आहे ना रे, 20 किलो. आणि बघा असं प्लास्टिक पॅकिंग आहे ते 20-20 किलोचं. ही काकडी आहे आणि ही तुम्हाला 16 रुपये किलोने मिळेल. क्वालिटीमध्ये फरक आहे. साईजवर जाऊ नका. जरी ती छोटी मोठी दिसत असेल तरी ती सुपिरियर क्वालिटीची आहे, चांगल्या क्वालिटीची आहे काकडी. एकदम प्युअर गावठी टाईपची काकडी आहे ही. आणि ही आहे ती थोडीशी खालचा माल आहे, तो तुम्हाला 16 रुपये किलोने मिळेल. आणि हे 20-20 किलोचं पॅकिंग आहे. ते गाजर आहे आणि आज गाजरांचा रेट आहे 40 रुपये किलो. आणि हाच रेट काल आहे दादा सांगतात. हा रेट होता 20 रुपये किलो कालचा. म्हणजे असं तुम्ही काय ठरवू नाही शकत. आजचा रेट उद्या असेल, उद्याचा परवा असेल, 7 दिवसासाठी बंदेल असं आहे. रोजच्या रोज रेट बदलतात. काल ते 20 रुपये किलोने गेलं आहे, ते आज 40 रुपये किलोने. आणि बीट आहे ते 30 रुपये किलो. हे बघा हे तुम्हाला दिसतात नाही पॅकिंग सर्व 20-20 किलोचे पॅकिंग आहेत. आणि हे सगळं तुम्हाला घ्यायला लागेल 20-20 किलोचं. भोपळे आहेत ते तुम्हाला होलसेलमध्ये 20 रुपये किलोने मिळणार आहेत. सध्या भाज्यांचे भाव वाढत चालले आहेत हे नक्की आहे. गरमी तर आहेच, पण आता पावसाळा पण येणार आहे ना, भाव वाढणार आहे. बघा 20 रुपये किलो तर तुम्हाला हा भोपळ्याचा रेट होलसेलमध्ये आहे.
रिटेलमध्ये हा तुम्हाला 30 ते 35 रुपये किलो होऊन जाईल. आणि कमीत कमी 50 किलो तुम्हाला भोपळा घ्यायला लागेल होलसेलमध्ये. आणि इकडे कोबी आहे जी तुम्हाला आजच्या तारखेला 18 रुपये किलोने मिळणार आहे. 20 किलोचं पॅकिंग आहे आणि 18 रुपये किलोने तुम्हाला ही कोबी मिळणार आहे. आणि बघा इकडे भेंडी आहे, ही बघा ही भेंडी आणि आहे चांगली आहे, असं काय खराब नाही आहे, चांगली भेंडी आहे. आणि ही तुम्हाला 20 रुपये किलोने मिळणार आहे होलसेलमध्ये. एवढी स्वस्त मी आजच पाहिली आहे भेंडी. भेंडी मात्र स्वस्त झालेली आहे. बाकीच्या भाज्या थोडं महाग वाटत होत्या, पण भेंडी स्वस्त आहे. आणि ही कमीत कमी 5 किलोचं हे तुम्हाला पॅकिंग घ्यावं लागेल. आता काय काय ठिकाणी बघा हे 20-20 किलोचं पण असतं, ते पण पॅकिंग असतं, पण यांच्याकडे हे 5 किलोचा हा बकेट आहे, छोटंसं बॉक्स आहे. आवकच नाही, त्याचा भाव वाढलेला जास्त आहे. आणि तर भेंडीची आवक वाढली वाटतं, भेंडीची आवक जास्त आहे. कारण किलोमध्ये जेवढी पाहिजे तेवढी घेऊन जावा. बघा दादा सांगते 10 रुपये किलोमध्ये, आणि भेंडी पण एक नंबर आहे. आणि कानाला विश्वास बसणार नाही असा रेट मी ऐकला आहे, 10 रुपये किलो भेंडी. म्हणजे मी एवढे भाजी मार्केट करतो आहे ना, पण त्यात एवढा कमी रेट भेंडीचं मी आजच ऐकलं आहे. 10 रुपये किलो होलसेलमध्ये. किती किलोचं असते पॅकिंग? बघा 25 ते 30 किलोचं पॅकिंग असतं. 20, 22, 25 बघा दादा सांगते. आणि आजचा रेट आहे 10 रुपये. उद्या येऊन 10 रुपयाचा मागितला तर सांगू शकत नाही. माल नाही आला तर हाच रेट 40 रुपये होऊ शकतो. पण आजचा रेट आहे 10 रुपये. आणि खूप स्वस्तामध्ये भेंडी आहे बघा इकडे. आणि यांचा दुकानाचा नंबर आहे 701 ना दादा, बघा 701 702 रामजी ददीबल अँड कंपनी. आणि ह्या होलसेल मार्केटमध्ये ना जास्त करून व्यापारी मला सर्व मराठीच दिसतात, त्यामुळे बरं वाटतं. इकडे मराठीच व्यापारी जास्त आहेत. इकडे कोबी आहे होलसेलमध्ये. किती किलो? 40 किलो. बघा 40 किलोचं पॅकिंग आहे. आणि ही तुम्हाला 9 रुपये किलोने मिळणार आहे. आणि कच्ची कैरी आहे, आणि तुम्हाला 14 रुपये किलोने मिळणार आहे. तोतापुरी आहे. ही गोणी जी आहे ती 40 ते 50 किलोपर्यंतची असेल, जेवढा भरेल तेवढा, पण 40 किलोच्या प्लसच असेल ही. आणि रेट आहे फक्त 14 रुपये किलो, पण होलसेलमध्ये घ्यायला लागेल तुम्हाला. हे सर्व होलसेलचं आहे. इकडे शेवग्याची शेंग आहे, आणि हिचाही रेट ऐकून तुम्हाला एकदम आश्चर्य वाटेल. मला तर धक्के बसायला लागले आहेत, कारण ज्या मालाचे भाव सगळ्यात हायेस्ट असायचे, शेवग्याची शेंगी 400 रुपये किलोपर्यंत गेलेली, ही फक्त 18 रुपये किलो आहे. आणि 30 किलोचं पूर्ण हे बकेट घ्यायचं आहे तुम्हाला. पूर्ण हे 30 किलो घ्यायला लागेल होलसेलमध्ये, पण रेट आहे 18 रुपये किलो. चांगली शेवग्याची शेंग 18 रुपये किलोने तुम्हाला मिळेल होलसेलमध्ये. इकडे पापडी आहे, ही तुम्हाला होलसेलमध्ये फक्त 7 रुपये किलोने मिळेल. 7 नाही 7 रुपीज. आणि ही पण तुम्हाला 30 ते 32 किलो घ्यायला लागेल होलसेलमध्ये. हे फ्लॉवर आहे, कसं आहे? फ्लावर 10 रुपये किलो आहे. बघा 10 रुपये किलो आहे. किती किलोची गोणी आहे? गोणी 50 किलो के है. 7 किलो 50 मराठी बोला आपण, मराठी. 50 किलो केस है. बघा 50 किलोच्या आसपासची गोणी आहे. आणि कशी 10 रुपये किलो? 10 रुपये किलोने तुम्हाला फ्लॉवर मिळणार आहे. भाज्या स्वस्त झाल्या की महाग झाल्या ते तुम्हीच ठरवा, कारण काही भाज्या महाग झाल्यासारख्या वाटत आहेत, तर काही स्वस्त झाल्यासारख्या वाटतं. इकडे मिरची आहे कमी तिखटवाली, आणि 100 रुपयामध्ये तुम्हाला ही पूर्ण 25 किलोची थैली मिळणार आहे. फक्त 100 रुपयामध्ये. म्हणजे तुम्हाला 4 रुपये किलोने मिरची मिळते. हा रेट आहे बघा 4 रुपये किलोचा. आणि चवळी कशी आहे दादा? बघा 7 रुपये किलोने तुम्हाला चवळी मिळणार आहे. आणि ही पण 30 किलो असणार आहे पूर्ण चवळी, जास्तच असेल. बघा 30 किलो 40 किलोच्या आसपास असेल. आणि तुम्हाला फक्त 7 रुपये किलोने मिळणार आहे चवळी. बघा ही चवळी. तर गिरका आहे, हा तुम्हाला 10 रुपये किलोने होलसेलमध्ये मिळणार आहे गिरका. आणि हे पण तुम्हाला 20 ते 30 किलोच्या आसपास जेवढं हे भरेल होलसेलमध्ये गोणी. म्हणजे ही पिशवी जेवढ्या किलोची असेल तेवढं पूर्ण तुम्हाला घ्यायला लागेल. बघा आधी आपण म्हणत होतो भेंडी कधी ऐकली नाही एवढी स्वस्त, आणि आता गवारचा पण रेट आहे का फक्त 10 रुपये किलो. आयला काय रेट स्वस्त झालेत मार्केटमध्ये ना, खरोखर एकदम स्वस्त झालेत भाज्या. होलसेलचा रेट आहे 10 रुपये किलो गवार. बघा ही जवळजवळ 30 ते 40 किलोच्या आसपास गवार असेल, फक्त 10 रुपये किलो तुम्हाला मिळणार आहे. व इकडे गाळा नंबर आहे E705 आणि E706. बघा इथे हे रेट सर्व मी तुम्हाला विचारून सांगतो आहे. आणि एकदम स्वस्त मिरची दादा. हां बघा ही मिरची आहे ती 20 रुपये किलो आहे. थोडी चांगली क्वालिटी आहे, मगाची थोडी कालची क्वालिटी होती, पण ही पण कमी तिखटवाली आहे. आणि तुम्हाला 20 रुपये किलोने मिळेल. किती किलोची गोणी असते? 20 किलो. बघा ही 30 किलोची गोणी असते, तर ही तुम्हाला संपूर्ण गोणी घ्यायला लागेल 30 किलोची. आणि बघा यांच्याकडे दुसरी क्वालिटी आहे. आता आपण 20 रुपये किलो बघितली, आता ही 10 रुपये किलोवाली आहे. 30 किलोचं पॅकिंग आहे. वांगी कसे आहे दादा? वांगी तुम्हाला होलसेलमध्ये 16 रुपयाचा रेट आहे. बघा ही भरीत बनवायची वांगी आहेत. हे सब 20 किलो ना?
बघा 20-20 किलोचं पॅकिंग असतं हे असं. आणि शिमला आहे ते 20 रुपये किलो शिमला मिरची. आणि हे पण तुम्हाला 20 किलोचं पॅकिंग आहे. बघा होलसेलचे रेट बघा काय आहेत. आता रिटेलमध्ये तुम्ही अंदाज लावा 1-1.5 पट एवढा रेट होऊन जाईल. त्या रेटने आपल्याला घ्यायला पाहिजे 1.5 पटच्या रेटने, कारण त्यांना परत इथे APMC चार्जेस वगैरे लागतात. APMCचे चार्जेस असे काय जास्त नाहीत. त्यांनी दादानी सांगितलं 10 रुपये फक्त एक्स्ट्रा लागतील. 400 रुपयाचं होईल हे माल, त्याच्यावरती 410 रुपये तुम्हाला भरायला लागतील टोटल. जास्त नाही लागत आहे. म्हणजे याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावा की आपल्या रिटेलमध्ये याचा रेट काय असला पाहिजे. बाकी क्वालिटी पण मॅटर करते. इकडे दुधी आहे जो तुम्हाला 24 रुपये किलोने मिळेल. बघा एकदम चकाचक स्वच्छ असा दुधी, मस्त असा चमकणारा, आणि 24 रुपये किलोने मिळेल. 40 ते 50 किलोचं हे पॅकिंग असणार आहे. आणि डलकाचा रेट सध्या मार्केटमध्ये खूप स्वस्त आहे, फक्त 6 रुपये किलो. आणि हे 30 किलोचं पॅकिंग असेल ना, बघा 40 किलोच्या आसपास हे पॅकिंग असेल. आणि फक्त 6 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. इकडे जी गवार आहे ही आहे 40 रुपये किलोवाली. म्हणजे बघा मालामध्ये पण फरक असतो, लक्षात घ्या मालाच्या क्वालिटीमध्ये. असं नाही की 10 रुपये किलोवाला एकदम म्हणजे चांगला मिळेल, एकदम खराब पण नाही मिळणार. पण हा जो रेट आहे हा 40 रुपये किलो आहे. बघा ही गवार आहे आणि पूर्ण तुम्हाला जवळजवळ 40 किलोची गोणी असेल, पूर्ण गोणी घ्यायला लागेल तुम्हाला. ही गावठी ही 44 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. होलसेलचा रेट आहे. ही जवळजवळ 15 किलो असेल, ही पूर्ण तुम्हाला घ्यायला लागेल 44 रुपये. तोंडली कशी आहे दादा? हां बघा तोंडली आहेत ती 25 रुपये किलोवाली आहेत. आणि हे पण सेम आहे, जवळजवळ 40 किलोची गोणी आहे. पूर्ण होलसेलमध्ये घ्यायचे 25 रुपये किलोने. आंबा कसा आहे? 24. हा आंबा आहे. आपण त्याला काय कैरी म्हणू, रायवळवाली म्हणा, लोकल म्हणा. 24 रुपये किलोने तुम्हाला मिळेल हा. आणि जवळजवळ 30 किलोचं हे पॅकिंग आहे, दिसत नसतं तरी. वांगी कशा आहे? 20 रुपयाला ही आपली वांगी आहेत. ही होलसेलचा रेट आहे 20 रुपये किलो गावठी वांगी. आणि हे पूर्ण पॅकिंग 30 किलोचं असेल ना? 30 किलो. बघा 30 किलोचं पॅकिंग असणार आहे. बघा अशी दुकान आहेत. मी मराठा नत्तू कृष्णाजी दलाल 721 नंबर ई. आणि इकडे सगळे आपले मराठीच आहेत सर्व विकणारे. बिंदास या, कोणी काय तुम्हाला फसवणार नाही, काय नाही. जो रेट आहे होलसेलचा त्याच रेटने मिळेल आणि माल चांगला मिळेल. आता बटाटे कशी आहे ती? 10 रुपये. बघा ही दम आलूवाली छोटी बटाटी 10 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि हे पण 30 किलोच असतं पॅकिंग. बघा 30 किलो, 20 किलो, 40 किलो असंच पॅकिंग असतं. आणि असंच तुम्हाला घ्यायला लागेल. सर्व प्रकारच्या भाज्या आहेत होलसेलमध्ये. इकडे बघा फ्लॉवर आहे आणि एकदम मस्त क्वालिटीचा फ्लॉवर आहे बघा. आणि हा तुम्हाला 10 रुपये किलोने मिळणार आहे फ्लॉवर घेवडा. आणि इकडे घेवडा आहे, हा कसा आहे? 20 रुपये. बघा हा 20 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे घेवडा. आणि हे जवळजवळ 30 किलोचं पॅकिंग आहे. 30-40 किलो जसं पॅकिंग असेल तुम्हाला घ्यायला लागेल. घेवडा आहे. सगळ्या भाज्या तुम्हाला होलसेलमध्ये मिळतील दादांकडे. ही 721 नाव पण बघा, मराठा नत्तू कृष्णाजी नाव पण भारी दिलं आहे यांनी. इकडे तोतापुरी कैरी आहे चांगल्या क्वालिटीची. ही तुम्हाला 20 रुपये किलोने मिळेल. आणि 1 नंबर क्वालिटी आहे कैरीची. आणि हे 20 किलोचंच बकेट आहे हे पूर्ण. 400 रुपयाला तुम्हाला हे बकेट मिळेल. 20 किलो माल आहे आणि 20 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. बघा सर्व असे कैऱ्याचे सर्व. रताळे कशा रताळे? 16 रुपये किलो. बघा 16 रुपये किलोने तुम्हाला रताळे मिळतील. किलो आहे 40 किलो. बघा 40 किलोचं पॅकिंग आहे आणि 16 रुपये किलोने मिळेल. कारली कशी आहे? कारलं आहे ते 20 रुपये किलो. आणि हे 20 किलो आहे की 30 किलो आहे? बघा 30 किलोचं पॅकिंग आहे. 20 रुपये किलोने हे कारली तुम्हाला मिळतील. इकडे बघा गाजर आहे. क्वालिटी बघा गाजराची 24 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. आणि 25 किलोची हे पॅकिंग आहे. बघा अरबीची भाजी आहे, अरबी ती तुम्हाला 26 रुपये किलोने मिळेल. आणि हे 20 किलोचं पॅकिंग आहे, 26 रुपये किलोने. कारली कशी आहे? कारली पण 26 रुपये किलो. आणि हे पण तेच 20 किलोचं पॅकिंग ना? 15 किलो. बघा 15 किलोचं पॅकिंग आहे. कारली आहे ती 26 रुपये किलोची आहे. आणि क्वालिटी 1 नंबर आहे. बघा इकडे 26 रुपये किलोने. 30 रुपीज. आणि हे बघा ही शेंग आहे ही 30 रुपये किलोने आहे तुम्हाला. एक नंबर तरीही स्वस्तच आहे. 1 नंबर माल. बघा दादा सांगतात 1 नंबर माल आहे. किती किलोचं पॅकिंग आहे? 38-40. बघा 38 ते 40 किलोचा हा माल आहे. 30 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. 20 रुपये 22 रुपये. 10 रुपये किलोने पण मिळते मार्केटमध्ये. हां पण क्वालिटी डिपेंड आहे. हां बघा ही चांगली क्वालिटीची 30 रुपये किलोने आहे होलसेलमध्ये.
सांबारमध्ये टाकते सांबार. हे बघा ही सांबारमध्ये वापरायची ही कमी रेटने मिळते ना. हे सगळे हॉटेलवाले घेऊन जातात. बरोबर मला सांगते. दुकानाचं नाव आहे दगडू गंगाराम गायकवाड. सगळी तुम्हाला मराठीच नावं भेटणार आहेत. ते बघून तर मला सगळ्यात भारी वाटतं या मार्केटमध्ये आता. एक नंबर. आणि दुधी कसं आहे गोलवाला? सकाळी 24-28 दिले, आता 20 रुपये चालू. बघा सध्याचा रेट आहे 20 रुपये संपवायचा. सकाळी 24 ते 28 रुपये होता. आणि हे जवळजवळ 20 ते 30 किलोचं पॅकिंग आहे. हे 11 वाजत आले दुपारचे. आणि गर्दी आहे मार्केटमध्ये. बघा चहलपहल बघा किती आहे मार्केटमध्ये. हे जे मार्केट आहे ते रात्री 12ला सुरू होतं आणि दुपारी 12 वाजेपर्यंत पॅकअप होऊन जातं. आता ऑलमोस्ट पॅकिंगच्या तयारीला लागलेलं आहे. पण तरीही मार्केटमध्ये एवढी गर्दी आहे. ते सकाळी तुम्ही 3-4 वाजता आले ना तर उभं राहायला जागा नसते. आणि चहलपहल बघा किती आहे मार्केटमध्ये. आवाज बघा. इकडे सुरण आहे तो तुम्हाला 52 रुपये किलोने मिळणार आहे. एकदम एक नंबरचं सुरण. आणि त्याच्यापेक्षा थोडीशी लो क्वालिटी असते ती 44 रुपये किलोने मिळणार आहे. आणि कमीत कमी तुम्हाला 10 किलो घ्यायला लागणार आहे. आणि हा कोळा आहे जो तुम्हाला 10 रुपये किलोने मिळणार आहे. हाही तुम्हाला कमीत कमी 10 किलो घ्यायला लागणार आहे. बघा E715 श्री स्वामी समर्थ व्हेजिटेबल कंपनी. सर्व होलसेलवाला काम आहे इकडे सगळं. सुरण आहे, भोपळा आहे आणि इकडे पण भोपळे आहेत. बघा हा भोपळा पण 10 रुपये किलोने आहे तुम्हाला. आणि कमीत कमी 10 किलो तर तुम्हाला घ्यावंच लागेल. असं ओपनमध्ये टाकलेलं आहे. 10 किलो तुम्हाला मिळेल कमीत कमी. तर मंडळी बघा होलसेलमध्ये मालच माल आहे. इकडे भरपूर सारा माल आहे. आणि शक्य तेवढ्या भाज्या मी तुम्हाला दाखवल्या होलसेलमध्ये काय रेट आहे ते पण सांगितलं. मटार काय आपल्याला कुठे दिसणार नाही. आज मटारची जरा आवक कमी झाली होती कारण काल रेट खूप घसरला होता म्हणजे मटार. बाकी तर कारली वगैरे आहे. दोडका पण काय कुठे दिसणार नाही. बाकी जेवढ्या भाज्या आजच्या तारखेला अवेलेबल होत्या ते सर्व मी तुम्हाला दाखवलेले आहेत. त्याचा रेट पण सांगितलेला आहे. तर तुम्हाला हा वाशी FMC मार्केटमधला होलसेल भाजी मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.